जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। स्वच्छ सर्वेक्षण मध्ये इचलकरंजी देशात 33व्या क्रमांकावर तर राज्यात 16व्या नंबरवर, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। ते म्हणाले, देशात इंदौर, सुरत, नवी मुंबई यांना अनुक्रमे नंबर मिळालाय। महाराष्ट्रातील विटा, पाचगणी, नवी मुंबई, दुधनी, देवळाली प्रवरा, पन्हाळा, इचलकरंजी अशा गावांचा समावेश आहे। गतवर्षी इचलकरंजी देशात 210 नंबरवर होती, आता 33व्या नंबरवर मिळाली, तर राज्यात 34 वरून 16वा नंबर मिळाला। हे नंबर विविध गटात असतात। 50,000 ते 3 लाख लोकसंख्या या गटात इचलकरंजी आहे। महाराष्ट्रात 66 शहरांपैकी 16वा नंबर मिळाला। कचरामुक्त विभागात 1 स्टार मानांकन मिळाले। सन 2024 मध्ये या स्पर्धेसाठी तपासणी झाली होती। प्रथम 5 मध्ये येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी आत्तापासून तयारी करण्याच्या सूचना दिल्यात, असंही सांगितलं। इचलकरंजीमध्ये ओला सुका कचरा वेगवेगळा देण्यात नागरिकांचे प्रबोधन, यात आम्हाला कमी गुण मिळालेत। डस्टबिन मोफत दिल्या असून दररोज घंटागाडीतून प्रबोधन चालू आहे। इचलकरंजी ड वर्ग मनपा असून अधिकारी व स्वच्छता कर्मचारी अशा 1000 जणांचे हे टीम वर्क आहे। शहरातील मार्केट एरियासह सर्वत्र काम सुरू आहे। या नंबरमुळे शासकीय योजनेतील निधी उपलब्ध होतो, विकास कामे होतात, असं त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देताना सांगितलं। शहरात रोज 120 टन कचरा जमा होतो। कचरा डेपोवर 3.5 लाख टन कचरा होतो, तो आता 3 लाख टन आहे। प्रक्रिया कामवाढीसाठी शासनाने 5,57,00,000 रुपये मंजूर केलेत, तर 12,19,00,000 रुपये खर्चासाठी मान्यता दिली आहे, असं त्यांनी सांगितलं। हगंदरी मुक्त गाव वॉटर प्लस हे पुढील मानांकन असल्याचं डॉक्टर संगेवार यांनी सांगितलं। दरम्यान आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, उपायुक्त अशोक कुंभार तसेच स्वच्छता निरीक्षक मुकादम आदींनी विशेष गुणवत्ता यादीबद्दल समाधान व्यक्त केलं। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।